प्राथमिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 3 भाग 4 विषय आहे मराठी। धडा 25वा चित्रे। या पाठाचे लेखक आहे G.A. कुलकर्णी। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण आधी या पाठाचा परिचय करून घेऊया। हा पाठ G.A. कुलकर्णी यांनी लिहिला आहे। आई फरशी पुसून दुपारी आडवी झाली, मात्र उठताच तिने पाहिले की बिम्मने स्वयंपाकघरात खडूने चित्रे काढली होती। त्यात मोठ्या घंटा घालणारा छोटासा हत्ती होता। घरात न जाऊ शकणारे आई वडील, बिम्म व त्याची बहीण चित्रामध्ये होते। बहीण शाळेतून आली असून तिच्या पायावर बेडकी काढली। हे चित्र बघताच त्याची बहीण चिडली व निघून गेली। आई जात असतानाच बिम्मने एक छान चित्र काढून आईला दाखवले, ज्यात आई बिम्मला एक नव्हे 2 लाडू देत आहे। ते चित्र बघताच आईला बिम्मच्या मनातले कळले। आईने 2 लाडू बिम्मला देऊन म्हटले, आता हे तुझे चित्र पूर्ण झाले। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाकडे वळूया, पाठाचं वाचन करूया। माझघरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली। तिने बिम्मला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली। बब्बी शेजारी गेली व बिम्मला एकटे वाटू लागले। तो इकडे तिकडे रेंगाळला। मग तो सोफ्यावर आला। खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले। त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या। हिरवी पारदर्शक काचीचे दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद पडलेले घड्याळ, रंगीत दोरे, निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचीची बाहुली, अंग दाबतात पत्र्याच्या बटनातून कुई करणारे रबरी बदक। पण त्या साऱ्यात बिम्मला फार आवडला तो रंगीत खडूंचा डब्बा। त्याने 2 मोठे खडू घेतले व तो हलकेच माझघरात आला। स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत थांबले होते। तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला। थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली। इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळावर हात लावला। आताच मी फरशी पुसून ठेवली होती, काय ही गिजबिज करून ठेवली आहेस तू? ती थोड्या वैतागानेच म्हणाली। ही गिजबिज नाही, सगळी चित्रे आहेत, बिम्म म्हणाला। पण त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली, बरं, ही गिजबिज नाही, मग तर झालं, तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला। मग बिम्म खुलला व म्हणाला, हे राहुल हत्तीचं चित्र आहे। तो फिरायला निघाला आहे। या त्याच्या 2 घंटा। घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या। हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले। ती म्हणाली, आणि हे दुसरे चित्र? अगं, ते आपलं घर नव्हे का? आश्चर्य दाखवत बिम्म म्हणाला। तू, बब्बी, बाबा, मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत। आईला वाटले, होय, सगळ्यांनाच बाहेर थांबणं जरूरच आहे। घर इतके लहान होते की बिम्मला देखील वाकून आत जाता आले नसते। बाबांचे हात पावलांपर्यंत लांबले होते। जागा कमी पडल्यामुळे आईला बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते। त्यापुढील चित्रात पुष्कळशा उभ्या रेषांचा गुंतवळा होता, पण त्यांच्यात 4 गोल होते, म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात 40मधून बाहेर पाहत होते। मग बाजार होता। शाळा सुटली होती। 3 कोंबडे होते, पण
आईला चित्रकलेतील काहीच माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले. बिंबकडेचे चित्र कसले आहे ते सांगत होता तेव्हा धपाधपा पावले आपटत बब्बी परत आली. फरशीकडे पाहताच सुरकुत्या आणत नाक उंचावून ती म्हणाली, काय घाण फरशी करून ठेवली आहेस रे तू? बिंबने तिच्याकडे रागाने पाहिले. तो तिच्याकडे वळला. त्या चित्रात काड्यांप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या दोन्ही बाजूंना ताठ होत्या. तिच्या हातात दप्तर होते. ही आहे बब्बी. ती शाळेतून आली आहे, बिंब म्हणाला. अशा वेळी आई नेहमी बोटांनी ओठ झाकून घेत असे. ती म्हणाली, पण तिच्या पायावर काय आहे ते? बब्बीकडे पाहत बिंब म्हणाला, तिच्या पायावर एक बेडकी आहे. त्यावर बब्बीने दणादण पावले आपटली व ओरडून ती म्हणाली, आत्ताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ. मग बस गाडग्यासारखं तोंड करून. मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ, बिंब म्हणाला. बिंबचे शब्द ऐकतात बब्बी एकदम आकसली आणि नाक उंचावत त्याला वेडावून दाखवत आत गेली. तिथून ती पुन्हा ओरडली, बकासूर. आता आईसुद्धा जाण्यासाठी वळली, पण बिंबने तिला थांबवले व म्हटले, आई, आणखीन एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो. एका फरशीवर त्याने एक उभी रेघ काढली. त्यावर डोके काढले. गुडघ्याखाली पोहोचणारे हात काढले. त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लहान रेघा आल्या. मग बिंबने पुन्हा रेघा ओढून एक मुलगा दाखवला. अनेक गोल काढत त्याने त्यांचा एक ढीग दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिले. आता हे काय आहे? तिने विचारले. अगं, हा मी बिंब नव्हे का? आणि तू आई आहेस. तू ढीगभर लाडू केले आहेस आणि तू बिंबला एक नव्हे 2 लहान लहान लाडू देत आहेस, बिंबने समजावून सांगितले. आता मात्र आई मोठ्याने हसू लागली. ती म्हणाली, असं आहे का हे चित्र? लबाड चित्रकार. आई बिंबला लाडू देत आहे का? छान छान. मग तिने डबा उघडला आणि बिंबला 2 लहान लाडू दिले. हे तुझे चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ, ती म्हणाली.